दिनांक 26/12/2025 वेळ मध्यरात्री 1ची. 3 तरुण रात्रीच्या गर्द अंधाराचा फायदा घेत एका कन्स्ट्रक्शन ऑफिसला चिकटले. हातातील लोखंडी कटावणीच्या साहाय्याने दरवाजा उचकटला. ऑफिसमध्ये शिरताच एका टेबलचा ड्रॉवर तोडला. त्यातील रोख रक्कम पाहताच त्या तिघांचेही डोळे लकाकले. रक्कम हाती पडताच तिघांनी तेथून काढता पाय घातला. पण त्यांच्यावर कोणाची तरी नजर होती. त्या तिसऱ्या डोळ्यातून ते वाचू शकले नाहीत. आपल्या हालचाली कोणीतरी टिपल्या आहेत. आपली चोरी कोणीतरी आपल्या नजरेने कैद केली आहे हे त्यांना समजलेच नाही. यशवंतनगर अकलूज तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथील आनंद हनुमंतराव भोसले हे सकाळी आपल्या BS कन्स्ट्रक्शन या ऑफिसला आले तेव्हा त्यांचा आपल्या डोळ्यावर विश्वासच बसेना. ऑफिसमध्ये आत जाताच त्यांना जबरी धक्का बसला. टेबलचा ड्रॉवर तुटला होता. त्यातील सुमारे 5,45,000 रुपयांची रोख रक्कम चोरीला गेली होती. त्यांनी तातडीने अकलूज पोलिसांकडे धाव घेतली. चोरीचा गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक नीरज उबाळे यांनी तातडीने पथक तयार करून पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम यांच्या नेतृत्वाखाली कामाला लावले. कदम यांनीही वेळ वाया न घालवता घटनास्थळाला भेट दिली. तेथील व परिसरातील CCTV फुटेज तपासले. यामध्ये 3 तरुण संशयास्पद हालचाली करताना दिसले. एका गुजरात पासिंगच्या गाडीतून ते गेल्याचेही दिसले. पोलीस निरीक्षक नीरज उबाळे यांनी सदर इसमांचे व गाडीचे वर्णन तातडीने संपूर्ण महाराष्ट्रभर पाठवले. आपली चोरी यशस्वी ठरली. बरीच मोठी रोख रक्कम आपल्या हाती लागल्याच्या आनंदात सदर 3 तरुण गाडी पळवत होते. गुजरात आता नजरेच्या टप्प्यात आले होते. आता घरी जाऊन या पैशांची वाटणी करायची. मग ते पैसे कसे कसे खर्च करायचे याची त्यांच्यात चर्चा रंगली असतानाच सापुतारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका पोलीस चेकपोस्टवर पोलिसांनी त्यांना थांबण्यासाठी हात केला. त्या 3 तरुणांना वाटले महाराष्ट्र गुजरात राज्याची बाँड्री आहे, रुटीन तपासासाठी थांबवले असेल. पोलीस नंबर प्लेट पाहत गाडीजवळ आले. आतील 3 तरुणांच्या चेहऱ्याकडे नीट निरखून पाहिले आणि त्या 3 तरुणांना गाडीतून बाहेर उतरण्यास सांगितले. अख्खा महाराष्ट्र पार करून आलो तरी आपल्याला कोणीच अडवले नाही. हे पोलीस आता काय करणार? अशा आविर्भावात ते तिघेही खाली उतरले. पोलिसांनी गाडी तपासायला सुरुवात करताच त्या तरुणांची चुळबुळ सुरू झाली. गाडीमध्ये लोखंडी कटावणी, पक्कड, चांदीचे दागिने, 500 रुपयांच्या नोटांची बंडले आढळून येताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली व अकलूज पोलिसांशी संपर्क साधून तुम्ही पाठवलेल्या CCTV फुटेजमधील नंबरची गाडी व तरुण आम्ही पकडून ठेवल्याचे सांगितले. तातडीने अकलूज पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम, हवालदार विक्रम घाडगे, विनोद साठे, सुहास क्षीरसागर, शिवकुमार मधभावी, अभिजित कुंभार, कॉन्स्टेबल रणजित जगताप, दत्तात्रय खरात, सोमनाथ माने, पंडित गवळी, सायबर गुन्ह्याचे पोलीस हवालदार तांबोळी हे सापुतारेकडे रवाना झाले आणि तेथून आरोपींना ओळख पटवून ताब्यात घेऊन अकलूजला आले. आरोपी अनिलभाई रेवाभाई भांभोरे, मिथुनभाई रेवाभाई भांभोरे, दोघे राहणार नाडेलगाव धुळ मोहोडी फलिया, तालुका गरबाडा, जिल्हा दाहोद. तिसरा आरोपी वकील तेजसिंह भांभोरे, राहणार अंबाली खजुरिया, शिमोडा फलिया, तालुका गरबाडा, जिल्हा दाहोद, राज्य गुजरात. यांना अकलूजला आणून त्यांच्याकडे पोलिसी पद्धतीने अत्यंत प्रेमाने आणि मायेने चौकशी केली असता त्यांनी अकलूजसह सांगोला पोलीस ठाणे हद्दीतही चोरी केल्याची कबुली दिली. यांच्याकडून रोख रक्कम 5,13,180 रुपये, GJ20 CB 2646 ही गुजरात पासिंगची हुंडाई क्रेटा गाडी, 3 मोबाईल असा सुमारे 20,36,680 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. अकलूज पोलिसांनी तत्परतेने केलेला तपास, महाराष्ट्रभर पाठविलेले CCTV फुटेज यामुळे चोरी झाल्यापासून अवघ्या 3च दिवसात आंतरराज्यीय आरोपी मुद्देमालासह पकडण्यात यश आले आहे. याबद्दल अकलूज पोलिसांचे नागरिकातून कौतुक होत आहे.